राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत 49,67,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागानं सोलापूर शहर जिल्हा परिसरात केलेल्या संयुक्त कारवाईत अवैध बनावट देशी विदेशी दारू, गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य, हातभट्टी दारू निर्मिती, विक्री, वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण 49,67,102चा मुद्देमाल जप्त केला। दिनांक 16 ते 18 जानेवारी दरम्यान या धडक कारवाईत एकूण 83 गुन्हे दाखल करण्यात आले, तर 84 जणांवर कारवाई करण्यात आली। तसंच या विभागाकडून 25 ते 28 जानेवारी या कालावधीत निरीक्षक पंढरपूर विभाग या कार्यालयानं सांगोला तालुक्यातील निजामपूर इथं कारवाई करून 346 लिटर बनावट विदेशी मद्य, बनावट बुचे, बनावट लेबले आदींसह एकूण 5,03,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर एका आरोपीला अटक करण्यात आली। तसंच निरीक्षक ब विभाग सोलापूर या कार्यालयानं सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल परिसरात कारवाई करून अवैध परराज्यातील गोवा बनावटीची 560 लिटर दारू असा एकूण 1,20,125 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली। त्याचबरोबर निरीक्षक भरारी पथक क्रमांक 1 या कार्यालयानं मोहोळ तालुक्यातील मौजे आष्टी इथं कारवाई करून 189 लिटर बनावट देशी मद्यासह एकूण 84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर एका आरोपीला अटक करण्यात आली। अवैध मद्य विक्री करणाऱ्या आणि मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या 8 ढाब्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 24 आरोपींवर कारवाई करण्यात आली। ही कामगिरी उपाधीक्षक जे.एन. पाटील, निरीक्षक आर.एम. चावरे, ए.व्ही. घाडगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक एस.डी. कांबळे, राम निंबाळकर, धनाजी पोवार, आर.एम. कोलते, सुखदेव सिद्ध, सचिन शिंदे, समाधान शेळके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मधुकर चव्हाण, संजय चव्हाण, जवान अण्णा करचे, नंदकुमार वेळापुरे, वसंत राठोड, चेतन भनगुंटी, प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, विनायक काळे, अण्णासाहेब फड, कपिल स्वामी, गजानन ढब्बे, तानाजी जाधव, पवन उगले, योगीराज तोग्गी, स्वप्नील आरमाळ, योगेश गाडेकर, पंढरीनाथ भुतेकर, मंगेश मारसिंग, महिला जवान शिवानी मुद्दे, वाहन चालक दीपाली सलगर, संजय नवले, रशीद शेख आणि दीपक वाघमारे यांनी पार पाडली।